करा की. काय झालं विसरला? मी दाखवते. बाय गाइस. हो हे काय समजा आणलंय? काय म्हणजे काय पुस्तक आहे ती बघ की. गोष्टीची, चित्रकलेची, अवांतर वाचनाची सगळी नवीन पुस्तक आहेत. पोरांची कला जोपासली पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे म्हणून आणल्यात. पण आता थोड्या दिवसापूर्वी सावीने आणलेली ना पुस्तकं? आणलेली की, पण पुस्तकांचं कसं आहे, किती पण आणली तरी कमीच असतात. त्यात आता सावीच्या नोकरीमुळे शाळेच्या हप्त्याचे पैसे वाचतायत. त्यातनंच आणली ती सगळी नवीन पुस्तकं. वाचलं पाहिजे पोरांनी. आपलं कसं आहे, आपण आपल्या शाळेतल्या पोरांना बाहेरच्या जगात घेऊन जाऊ शकत नाही ना, पण या पुस्तकामुळं बाहेरचं जग तर आपण आत आणू शकतो. वाचलं पाहिजे पोरांनी, भरपूर वाचलं पाहिजे. कसं आहे, जितकं जास्त वाचतील की नाही तितकी जास्त पोरं हुशार होतील आणि मुळात म्हणजे माणूस म्हणून चांगली होतील. खरंय भाऊ. पण एका अर्थी बरं झालं नाही, सावीला नोकरी लागली. हप्त्याचं टेन्शन पार गेलं बघा. होय की, त्या टेन्शन पायी मलाच लय टेन्शन आलं होतं. ही आपली शाळा मुजुमदारांच्या घशात जाते की काय याचाच घोर लागला होता जीवाला. मुजुमदारांच्या सगळ्या मनसुबेवरती पोरीने लय भारी पाणी फिरवलं बघ. एकदम शांतच बसावं लागलं त्यांना. आता कुठं जरा मला शांत शांत वाटतंय, निवांत वाटतंय. अक्कल आहे का तुला? त्या लेटरवर सावीचं नाव होतं हे सांगायला काय झालं होतं? सॉरी सर, तुम्ही चिडला होतात आणि वर म्हणालात की त्या माणसाचं माझ्यासमोर नाव सुद्धा घेऊ नको, जायला सांग लगेच. ते लेटरच्या वेळी त्याआधी मी काय विचारलं होतं? हे प्रेझेंटेशन कोणी बनवलंय त्यावेळी सांगता येत नव्हतं. त्या सावी नाईकडे बनवलंय हे प्रेझेंटेशन. नॉनसेन्स. सर पण त्यांनी जे काही केलं ते बरोबरच केलं ना, त्यामुळे आपलंच नुकसान. शट अप.